गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण स्टोरीज ऑफ सबट्रॅक्शन कडे आता वळत आहोत. स्टोरीज ऑफ ॲडिशन आपण घेतलं. पहिल्यांदा आपण ॲडिशन घेतलं, कॅरी ओव्हर. त्याच्यानंतर आपण स्टोरीज ऑफ ॲडिशन घेतलं. नंतर आपण घेतलं सबट्रॅक्शन, त्याची मध्ये वाटत. आता घेतोय आपण स्टोरीज ऑफ ॲडिशन. पहा, या ठिकाणी एक शाब्दिक उदाहरण आपण याला असं म्हणतो, शाब्दिक उदाहरण, लेखी उदाहरण. वर्ड प्रॉब्लेम त्याला इंग्रजीत असं म्हणतात. पहा, एक्झाम्पल अगोदर मी समजून घ्यायचं आहे, वाचून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याप्रमाणे ते आपण सोडवायचं आहे. पहा, स्वरा हॅड 92 beads. She gave Pari 59 of them. How many does she have now? पहा, या ठिकाणी स्वरा आहे. स्वराजवळ 92 बीट्स आहेत. बीट म्हणजे मनी. 92 बीट्स आहेत. शी गेव परी 59 ऑफ देम. त्याच्यामधून त्या स्वराने परीला 59 बीट्स दिले. हाऊ मेनी डज वी हॅव नाऊ. आता तिच्याजवळ किती मनी शिल्लक आहे, किती मनी उरले आहे, किती मनी राहिले आहे. पहा, 92 होते, त्याच्यातून तिने परीला दिले. बीट कमी झाले का जास्त झाले? 92 होते, 59 देऊन टाकले म्हणजे कमी झाले. काय झाले? कमी झाले. म्हणजे कमी झाले म्हणजे या ठिकाणी आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. जर वाढले असते तर प्लस केलं असतं. कमी झाले म्हणून आपण या ठिकाणी सबट्रॅक्शन करणार. माझं पहिल्यांदा उदाहरण या ठिकाणी मांडायचं आहे. आहे 92 बीट. टोटल बीट किती आहे? 92 टोटल बीट. शी गेव परी 59 पहिला दिलेले आहे. गेव परी. आता किती राहिले म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल या ठिकाणी कोणतं चिन्ह द्यावं लागेल आपल्याला? मायनस. कोणतं चिन्ह द्यावं लागणार आहे? मायनसचं चिन्ह द्यावं लागेल. म्हणजे एक्झाम्पल काय झालं आता? 92 मायनस 59. कारण 59 तिने परीला दिलेले आहे. एवढे बीट दिलेले होते, एवढे तिने ती परीला देऊन टाकले. म्हणजे 92 होते, 59 परीला दिले. म्हणजे आता तिच्यावर किती मनी राहिले ते आपल्याला त्या ठिकाणी काढायचं आहे. आता 2 मधून 9 मायनस. मी तुम्हाला सांगितलेलं की बेरीज करायची असेल, ॲडिशन करायचं असेल, सबट्रॅक्शन करायचं असेल तर आपण प्रथम युनिटच्या घराकडे गेलं पाहिजे. मग युनिटच्या घरात कोण आहे? 2 आणि 9. पण 2 मधून 9 कधी करता येतात का? नाही. म्हणून या 9 कडनं एक हप्ता या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागेल. घेतला 9 कडनं एक घेतल्यामुळे 9 होते. एक हप्ता दिला गेला म्हणजे 9 कडे राहिले 8. हा 1 कोणासाठी घेतो आपण? या 2 साठी. मग याला याच्या जवळ बसला म्हणजे 92 होते. आपण काय केले? 8 आणि 12. 8 and 12. आता 12 मधून 9 मायनस करायचे आहे. 12 कडून आपल्याला घेता येणार नाही. म्हणून 9 च्या पुढे 12 पर्यंत मोजा. 9 10 11 12 किती झाले? 3. आता 8 मधून 5 कमी करायचे आहे. 8 आहे आपल्याजवळ. किती आहे? 8 मधून 1 2 3 4 5 कमी केल्या. मायनसचं चिन्ह आहे. किती उरले? 3. काय असणार आपलं? 33. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की आता स्वराजवळ 33 मनी उरले, शिल्लक राहिले. बरोबर? तर याप्रमाणे उदाहरण आपण समजून घ्यायचं आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये येतात की मिक्स उदाहरण येतात. बेरीज येऊ शकतं, वजाबाकी ॲडिशन येऊ शकतं, सबट्रॅक्शन येऊ शकतं. पण आपण एक्झाम्पल नीट वाचून
20 समजून मग त्याप्रमाणे ते उदाहरण सोडवायचं आहे. म्हणजे 92 बीट्स मधून 59 बीट्स पहिला दिले, आता स्वराकडे 33 बीट्स शिल्लक आहे. तर याप्रमाणे हे उदाहरण आपण समजून घ्यायचं आहे. पहा, आपण प्रथम उदाहरण समजल्यानंतर आपण डोक्यात विचार करायचा की हे प्लसचं आहे का मायनसचं आहे, ऍडिशन आहे का सबट्रॅक्शन आहे, हा विचार करून मग त्याप्रमाणे उदाहरण सोडवायचं. आणि हा हप्ता नेमताना व्यवस्थित हप्ता घ्यायचा आहे. हप्ता आपण चेंज करणं वनच घेतो, हप्ता घ्यायचे घेतो आपण वन, पण इकडनं एक कमी झालं इथे दाखवायचं. आणि हा हप्ता ज्याच्याकडे आपण घेतलेला आहे त्याला इथे या ठिकाणी मांडायचा. लक्षामध्ये याप्रमाणे या हप्त्याची वजाबाकीचे उदाहरण असं एक नमुना उदाहरण मी या ठिकाणी दाखवलेलं आहे. धन्यवाद.